भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड। प्री ओपनिंगलाच सेन्सेक्स 3900 अंकांनी कोसळला। निफ्टीत सुद्धा 1100 अंकांची घसरण। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे परिणाम। भाजपच्या मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंचा आणखी एक निर्णय रद्द। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरमधील मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्पाला वनमंत्र्यांची स्थगिती। शिंदे नाईक वाद शिगेला। चंद्रपुरात भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। भाजपच्या वर्धापनदिनी सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांचे स्वतंत्र कार्यक्रम। तर भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका, शोभा फडणवीस यांच्या कानपिचक्या। पक्षात जातीचे सेल उघडणे ही मोठी चूकच। बावनकुळेंनी तसं करू नये। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा परखड सल्ला। सर्व जातींना पक्षासोबत जोडण्यासाठी सेल उघडल्या, मात्र जाती जुळल्याच नाहीत, गडकरींचं वक्तव्य। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील महिला मृत्यू प्रकरणात आज चौकशी अहवाल सरकारकडे सादर होण्याची शक्यता। अहवालात नेमकं काय असणार, रुग्णालय प्रशासनावर कारवाई होणार का, पाहणं महत्त्वाचं। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी। जामीन मिळणार की पुन्हा कोठडीत वाढ होणार याकडे लक्ष। मागच्या 11 दिवसापासून कोरटकर अटकेत। कोल्हापुरात भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। जादूटोणा करत वारंवार कृत्य, महिलेसह 3 अटक। मंदिराबाहेर खेळत असताना अंगावर झाड पडल्यानं 3.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। वर्ध्याच्या आर्वीतल्या घटनेमुळे गावात हळहळ। मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनवरील कॅन्टीन कर्मचाऱ्याचा तिकीट घोटाळा। बनावट शिक्क्यांसह रेल्वे अधिकाऱ्यांशी साटलोट करून आरक्षित तिकिटाचा घोटाळा। प्रवाशाच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक। Thank you.